हॅलो नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत दत्ताराम रेडीज. मी या विषयावरती चर्चा करायची मला आधी कुर्ल्यामध्ये जे बेस्टचा बसचा अपघात झाला त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे. नाईलाज झाला, मी आता 8 दिवस बाहेर फिरतो आहे. मी सोशल मीडियावर सगळं काय बघतो आहे त्या मला वेगवेगळ्या ज्या बातम्या येतात अपघातासंदर्भातल्या, तर ती अत्यंत दुःखद घटना आहे. जे कोणी त्यामध्ये जखमी किंवा मृत्यू झाले असतील त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. तर त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, ते खूप वाईट झालं आहे. पण तरी जी काही चर्चा चालू आहे ती ऐकून मी गेले 35 वर्ष मी वाहन चालवतो आहे आणि 2 व्हीलरपासून ओलो बसपर्यंत सर्व प्रकारची वाहन मी चालवलेली आहे. आणि मुळात मला असं वाटतं मी एकच वाहन चालक असा असेल की सर्व परिवहनमध्ये मी काम केलेलं आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहनमध्ये काम केलेलं आहे, एस टीमध्ये काम केलेलं आहे. एस टीची ओलो बस चालवली आहे, म्हणजे ती खाजगी आहे बस कंत्राटदाराची, दादर ते पुणा जाते ती, शिवनेरी ती चालवलेली आहे. बेस्ट बसमध्ये चालवलेली आहे. 3 परिवहनमध्ये अशा प्रकारे काम केलेलं आहे. आणि बस चालवल्यामुळे, लेलँडची बस चालवल्यामुळे गेअरवाल्या जुन्या बससुद्धा चालवलेल्या आहेत आमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये, आणि नवीन बस पण चालवलेल्या आहेत. त्यामुळे मला बऱ्यापैकी अनुभव आहे, त्याच्यामुळे मला याच्यावर बोलायचा अधिकार आहे असं मला वाटतं. आता मी मूळ मुद्द्यावर हात घालतो. तर जो अपघात झाला त्याच्यामध्ये दोषी कोण आहे ही चर्चा चालू आहे. माझा फक्त अंदाज आहे, याच्याबद्दल माझ्याकडे काही पुरावे नाही आहेत. नाहीतर मी काही जरी म्हटलं तर तेच धरून लोक काहीतरी मला धरतील, मला काहीतरी खोट्या गुन्ह्यात अटक करतील. आपले भारतीय कायदे असे आहेत, माणसांना लटकवण्यासाठी तयार केलेले आहेत त्यामुळे मला कुठेतरी लटकवण्याचा प्रयत्न करायचा जाईल. त्यामुळे आधीच सांगतो की माझं काही चुकीचं म्हणणं असेल तर मला माफ करा. मला माझा अंदाज सांगतो आहे, हे काय नक्की असं कन्फर्म सांगत नाही की असं झालं नाही, असं होऊ शकतं. असं माझ्या अनुभवात, माझ्या ड्रायव्हिंगच्या अनुभवात मला जो का अनुभव आला, तर त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, बात निकली आहे तो दूर तक जाएगी, असं एक वाक्य आहे ना, त्यातला प्रकार आहे. आता परिवहन सेवेबद्दल जर बात निघाली, जर गोष्ट निघाली तर दूरपर्यंत जाईल. म्हणजे काय की त्याच्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे, प्रचंड मोठा भ्रष्टाचार. मी काही लेख लिहिलेले आहेत त्या संदर्भात संबंधित. त्यावेळेला मला नारायण राणे साहेब कोणते मंत्री होते त्या संदर्भात, तेव्हा त्यांना मी 3 पानी एक लेख या संदर्भात लिहून पाठवला होता की हे परिवहनचे जे आगार असतात ते कशाप्रकारे भ्रष्टाचाराचे आगार असतात, त्या संदर्भात मी हे लेख लिहून पाठवले आहेत. मी सर्व ते अनुभवलं, माझ्या अनुभवाला मला जे आलं ते याबद्दल. तर त्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे काय की इथे नागरिकांची आणि जे कर्मचारी आहेत, जे मुख्य कर्मचारी ज्यांचा डायरेक्ट संबंध येतो नागरिकांशी आणि कर्तव्याशी, डायरेक्ट लोकांना संबंध येतो, रस्त्यावर उतरायचं असतं, ते वाहन चालक आणि कंडक्टर, वाहक. तर त्यांच्याबद्दल कोणालाही काही सहानुभूती नाही आणि त्यांचा कोणीही काही विचार करत नाही आहे. की ज्याप्रमाणे मी माझ्या माहितीमध्ये रेल्वेचे जे ड्रायव्हर आहेत किंवा जे विमानाचे ड्रायव्हर असतील ते एवढ्या लोकांना विमान उडवतात किंवा ते खूप लोकांची जबाबदारी असते त्यांची, त्यामुळे त्या ड्रायव्हर लोकांची खूप काळजी घेतली जाते. त्यांची व्यवस्था बघितली जाते, बऱ्यापैकी त्यांना चांगल्या सुविधा मिळतील, चांगली झोप मिळेल घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न केले जातात. अशा प्रकारे रेल्वेची सुद्धा मोठी जबाबदारी असते त्यांच्या डोक्यावरती. रेल्वेचे जे वाहक असतात आणि गार्ड असतात त्यांच्यावरती, म्हणून प्रशासन त्यांची खूप मोठ्या प्रमाणात काळजी घेतं. पण तसं ही परिवहनमध्ये होत नाही. परिवहनमध्ये जे चालक आहेत ज्यांच्यावर जबाबदारी असते बसमध्ये बसलेल्या 50 प्रवाशांची, आणि 50 म्हणजे तिथेसुद्धा नियमबाह्य काम चाललेलं असतं. 50 सीटरची बस असते, पण त्याच्यामध्ये 100 लोक बसलेले असतात नियमबाह्य, बेकायदेशीर. पण त्याच्यावर आपला भारतीय कायदा, कुठचीही संस्था कोणताही कारवाई करत नाही आणि ती बस त्या ड्रायव्हरला हाकायला लागते, म्हणजे चालवावी लागते. त्याला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये बस चालवायला लागते, प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहावं लागतं, प्रतिकूल परिस्थितीमध्ये आराम भेटतो त्यांना. आरामाची वगैरे कोणतीही कसलीही सुविधा नसते. अत्यंत तुच्छ वागणूक त्या वाहन चालकांना आणि वाहकांना मिळत असते. त्यामुळे त्यांचं डोकं तसंही ठिकाणावर नसतं गाडी चालवण्याकरता. त्यांची काळजी घेण्यासाठी काहीतरी सरकारने, संबंधित यंत्रणेनी, संस्थांनी काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे. जर त्यांना बसमधले बसलेल्या 50 प्रवासी आणि बस रस्त्यावर असलेल्या नागरिक त्यांची सुरक्षा घ्यायची असेल तर त्या ड्रायव्हरची काळजी घ्यायला पाहिजे. त्याप्रमाणे त्या ड्रायव्हरची, वाहन चालकाची काळजी घेतली जात नाही आणि त्यामुळे सुद्धा अपघात होण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. दुसरी गोष्ट, तर तो जो अपघात झाला त्याचं कारण मी सांगतो. मुख्य मला जे समजतं त्या हिशोबाने, तो जो चालक आहे त्यांनी असं म्हटलं आहे की 30 वर्षाचा अनुभव आहे, म्हणजे अनुभवी चालक आहे. इथेच मेन मुख्य गडबड आहे. अनुभवी चालक याचा अर्थ काय की त्यांनी पूर्वी गाड्या चालवल्या 30 वर्ष, पण त्या गाड्या कुठल्या चालवल्या आहेत तर त्या गेअरवाल्या गाड्या चालवल्या आहेत. आणि गेअरवाली गाडी चालवली 30 वर्ष, याचा अर्थ त्यांना प्रचंड
सवय आहे गिअरच्या गाड्यांची, त्यामध्ये काय येतं, क्लच, ब्रेक आणि एक्सिलेटर ह्या 3 गोष्टी येतात. पण ज्या ऑटो गाड्या असतात त्यांना क्लच नसतो आणि त्याच्यामुळे गडबड होण्याची शक्यता असते. कारण ड्रायव्हरला अचानक काय झालं तरी क्लच आणि ब्रेक दाबायची सवय असते. इमर्जन्सी सिच्युएशनला, इमर्जन्सी पद्धतीमध्ये अचानक कोण जवळ आलं तर क्लच आणि ब्रेक दाबायची त्याला 30 वर्षाची सवय आहे त्या वाहन चालकाला. त्याच्या हातात जर ऑटो गाडी दिली, ऑटो गिअरची जी गाडी आहे, मग ती पेट्रोल डिझेलची असू दे का इलेक्ट्रिकची असू दे, सगळ्यांचं फीचर्स सेमच आहेत. म्हणजे काय की त्यांना क्लच नाही आहे, फक्त ब्रेक आणि एक्सिलेटर आहे. तर ज्या ड्रायव्हरला 30 वर्षाचा अनुभव आहे गिअरची गाडी चालवायचा आणि क्लच दाबायचा आणि ब्रेक दाबायचा एमर्जन्सीमध्ये, तो ऑटो गाडी चालवत असेल किंवा इलेक्ट्रिकची गाडी ऑटो बसते ती चालवत असेल तर अचानक त्याच्याकडनं 2 चुका होऊ शकतात. त्या माझ्या अनुभवानं सांगतो की तो क्लच आणि ब्रेक दाबायची घटना घडते त्याच्या हातून आणि त्यावेळेला क्लचच्या जागी त्याच्याकडनं ब्रेक दाबला जाऊ शकतो अचानक, क्लचप्रमाणे एकदम जोरात पाण्याला दाबून. त्यामुळे गाडीचा अचानक जोरात ब्रेक लागू शकतो आणि गाडीतली माणसं एकमेकाला आदळू शकतात. हा एक अपघात होण्याची शक्यता आहे. आणि दुसरी अपघात होण्याची शक्यता अशी आहे की ब्रेक दाबायच्या बदली जेव्हा ब्रेक दाबायचे तेव्हा अचानक घाईघाईमध्ये त्याच्या हातून एक्सिलेटर दाबलं जाऊ शकतं. तर तेव्हा ती गाडी थांबण्यापेक्षा जेव्हा थांबायची असेल तेव्हा जास्त स्पीडनी पुढे जाते, असं होऊ शकतं. त्या 2च गोष्टी ह्या अपघात होण्याचे कारण आहेत. आता त्याला तो मानवी चूक अशी होऊ शकते, कारण त्याला काय तो ड्रायव्हर जबाबदार नाही आहे, तो सवयीचा हे सवयीमुळे ते होऊ शकतं त्याच्या हातात. त्याने जाणूनबुजून केलं असेल असं मला वाटत नाही. त्याकरता एकच करू शकतं प्रशासन की त्यांना जास्तीत जास्त विदाऊट क्लचची ऑटो गाडी चालवण्यासाठी कमीत कमी जास्तीत चालवण्याचा त्यांना अनुभव देणं. आणि दुसरी गोष्ट माझं सरकारकडे असं मागणी आहे की प्रत्येक ठिकाणी असा अपघात होऊ शकतो. ज्याला गिअरची गाडी चालवायची सवय आहे तो जर त्याने ऑटो गाडी हातात घेतली तर त्याच्याकडनं ही चूक जी आता म्हटली मी ती 100% की क्लचच्या जागी ब्रेक दाबणं, ब्रेकच्या जागी एक्सिलेटर दाबणं असं होऊ शकतं. आणि हे होऊ नये असं जर सरकारला वाटत असेल तर सरकारने एकच त्यावर उपाय करावा की प्रत्येक ऑटो गाडीला एक डमी क्लच द्यावा. डमी क्लच म्हणजे का की तो क्लचसारखं पॅन्डल असावं, जे काही काम करत नसेल तरी ते पॅन्डल असावं, जेणेकरून त्याचा डावा पाय त्या माणसाचा आहे, ज्या ड्रायव्हरचा आहे तो त्या क्लचवर राहील, तो ऑपरेट होईल, काही दिवसांनी नाही होईल. पण जो फायदा आहे ऑटो गाडीचा, क्लच काढून टाकलेला असतो त्याला क्लच नसतो, त्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये सुद्धा ड्रायव्हरची गिअरची गाडी चालवताना क्लच दाबून जी दमछाक होते, प्रचंड त्रास होतो, तो होऊ नये म्हणून ऑटो गाड्या खरोखर सुरक्षित आहेत वाहतूक कोंडीमध्ये चालवण्याकरिता. पण जुना ड्रायव्हर असेल ज्यांनी पहिल्यांदा गिअरची गाडी चालवली आहे त्याच्यासाठी डमी क्लचची व्यवस्था करावी त्या गाडीमध्ये. ज्या माणसाने ज्या चालकाने डायरेक्ट आयुष्यात पहिली वेळच ऑटो गाडी चालवायला घेतली आहे त्याच्याकडनं ही चूक होऊ शकत नाही. मग तो किती नवीन असला तरी त्याच्याकडनं ही चूक होण्याची शक्यता कमी आहे. पण जो जुना आहे त्याच्याकडनं ही चूक होऊ शकते, कारण त्याला वेगळी सवय आहे गिअर आणि क्लचची. त्यामुळे माझं प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी डमी क्लचची काहीतरी व्यवस्था वाहनामध्ये करण्याची कंपन्यांना विनंती करावी, म्हणजे असे अपघात होण्याचे आपल्याला टाळता येईल. तर एवढीच माझी नम्र विनंती आहे. बाकीचे सोशल मीडियावरती जे काय मी बघतो आहे ते सगळं हास्यास्पद आहे. काही लोक म्हणतात की क्लचच्या जागी एक्सिलेटर दाबलं, असे मी व्हिडिओ ऐकले. तर क्लचच्या जागी एक्सिलेटर दाबलं असं काही होऊ शकत नाही. क्लचला डावा साईडला असतो आणि एक्सिलेटर उजव्या पायाला असतो, तर डावा पाय उजवीकडे जाऊ शकत नाही. हा मध्ये आपला उजवा पाय असतो त्याला क्रॉस करून तो एक्सिलेटरकडे जाऊ शकत नाही. तर हे सगळं खोटं नाटक काही आपले सोशल मीडियावरती मराठी बातमीदार वगैरे काही सांगत असतात. तर मी माझा 35 वर्षाचा अनुभव आहे सर्व प्रकारच्या वाहन चालकाचा, तर त्यानंतर मी अनुभवाने माझा अंदाज लावायचा प्रयत्न केला आहे. तो संबंधितांनी याच्यावर नक्कीच विचार करावा. आणि ते वाहन चालक तसे काय दोषी नाही, चूक घडली त्यांच्या हातून, पण ती जाणूनबुजून नाही घडलेली आहे. त्यामुळे ते वाहन चालक दोषी आहेत असं मला वाटत नाही. आणि कारण दुसरी गोष्ट काय आहे की मला नियमावर बोट ठेवून जर कोण चालत असेल तर माझा फक्त समाजाला प्रशासनाला विनंती आहे की रस्त्यावर जेव्हा माणूस बस गाडी घेऊन जातो किंवा हेवी ट्रक वगैरे चालवत असतो त्यावेळेला बाकी जे वाहन असतात छोटे, आम्हाला ट्रेनिंगच्या वेळेला शिकवलं असतं की त्यांना तुम्ही सांभाळा, पण तसं त्यांनाही शिकवायला पाहिजे की टू व्हीलर आणि रिक्षा चालक असतात ते एवढ्या वाईट प्रकारे गाडी चालवतात की जे बस चालक आहेत ते अक्षरशः भयानक हैराण होतात. त्यांना वाहन चालवणं खूपच त्रासदायक होऊन जातं, शक्य होत नाही. आणि आपल्याकडची रस्ते त्याच्यावरती जी ही परिस्थिती रस्त्याची, लोक चालतात, लोकांना फुटपाथ नसतात, फुटपाथ पूर्णपणे सगळे फेरीवाल्यांनी हे केलेले आहेत, म्हणजे जाम केले आहेत की लोकांना जायला फुटपाथच शिल्लक नसतात. प्रशासनाने लोकांना फुटपाथ उपलब्ध करून नाही दिलेत, जे दिले आहेत ते पण दुसरे वापरतात. स्थानिक गुंड वगैरे त्यामध्ये, स्थानिक नगरसेवक वगैरे त्यामध्ये त्यांचा हात असतो.
ते त्यांची माणसं ठेवतात, त्यांच्याकडनं ते पैसे कमवतात. तर तिथेही प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे की वाहन चालकाला योग्य चांगला रस्ता मिळाला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय की ज्या ड्रायव्हरला जो मानसिक त्रास असतो तो न होण्यासाठी आगारामध्ये त्याला चांगली व्यवस्था ड्रायव्हरसाठी आरामासाठी रेस्टसाठी करावं अशी माझी नम्र विनंती आहे प्रशासनाकडे. तर मी खूप त्रास एवढा दिला तुम्हाला, त्याबद्दल माझं ऐकून घेतलं असेल पूर्ण व्हिडिओ, तर त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद मित्रांनो.